नमस्कार. वर्ल्ड पीस योगा टीचर सेंटरचे गुरु विष्णू मनचितजी, बाकी PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, इथले देशमुख सर, त्यांनी आपल्याला ही जागा दिली वापरायला. इथले सरिता सिस्टर व्हॉट्सअप ग्रुप बनवला, माझा भाचा पोस्टर बनवला, डॉक्टर पटवर्धन यांच्या पुढाकाराने आपण सगळं हे सुरू केलंय नियमितपणे. आणि या रविवारी तुम्ही सगळे उत्साहाने आल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. आज आपण यमातले शेवटचे 2 यम संपवतोय. 5 यम दिले होते अष्टांग योगामध्ये पतंजलीने: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा, सत्य आणि अस्तेय आपण संपवलंय. खालच्या ह्याच्यातला आपण संतोष पण संपवलाय, कंटेनमेंट. आज ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह आपण संपवूया. तर ब्रह्मचर्य मी शेवटी ठेवले, अपरिग्रह छोटे आहे जरा, त्यामुळे आपण पहिले ते करूया. अस्तेय म्हणजे चोरी न करणं, सत्य बोलणं. अहिंसा मनाने, विचाराने, शब्दाने आणि कृतीने. तर प्रत्येक गोष्ट विचाराने, शब्दाने आणि कृतीने आहे. अपरिग्रह म्हणजे कुठलीही भेट वस्तू न घेणे किंवा दुसऱ्याकडून काहीही गरज नसलेली गोष्ट न घेणे. तर ही भेट वस्तू घेतली समजा कोणाकडून, तर आपल्या हृदयाची, मनाची अशुद्धता होते. आपण पारतंत्र्य, एक प्रकारचं त्याचं दास्यत्व आपल्याला स्वीकारायला लागतं आणि एक प्रकारचं बंधन राहतं, बांधिलकी येते. आणि जो देणारा असतो त्याचे नकारात्मक जर काही वाईब्स असतील तर त्या देखील आपल्या येतात. आता माझं काम डॉक्टरचं, इतकी वर्ष, 25 वर्ष आता मी पेशंट बघतोय, कामं करतो. तर आमच्याकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात, काहीतरी भेट वस्तू देतात, काहीतरी देतात. मी या अभ्यासाला लागलो आणि हळूहळू जे ज्ञान मिळवत गेलो परमेश्वर कृपेने, तुमच्या शुभेच्छांनी, तेव्हा हळूहळू माझ्यात बदल यायला लागले. आणि अपरिग्रह मी तिकडे वापरायला पहिले सुरुवात केली. त्यामुळे आज मला कुठलेही पेशंट किंवा आमचे MR लोक ज्या भेटवस्तू देतात त्या मी घरी पोचायच्या आधी आमच्या स्टाफमध्ये वाटून टाकलेल्या असतात. त्या मी वरती घेऊनच जात नाही. आणि त्यांनी मला खूप जास्त आनंद होतो. जी सुरुवातीची वर्ष जेव्हा मी भेटवस्तू नेत होतो घरी, त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद. आणि सुदैवाने मीच नाही तर माझी प्रिय पत्नी, आई, मुलगी हे देखील या आनंदात सहभागी होतात आणि मला साथ देतात की हे तुम्ही बरं करताय, चांगलं करताय, की ते सगळ्यात तुम्ही देऊन टाकताय. जेव्हा मी या भेटवस्तू घेत नाही तेव्हा कुठल्याही औषध कंपनीच्या एमआरनी हे औषध घ्या किंवा हे औषध लिहाच, ही बांधिलकी माझ्यावर राहत नाही. जे सगळ्यात कमी किमतीचं आहे आणि पेशंटला त्याचा फायदा आहे, जेणेकरून बेनिफिट होईल असं औषध मी जास्त लिहितो. जेणेकरून औषध कंपनीचा फायदा होईल हे लिहिणं होतच नाही. हा अपरिग्रहाचा माझा वैयक्तिक फायदा मी. अपरिग्रह, अ म्हणजे न घेणं, परि म्हणजे सगळ्या बाजूनी, ग्रह म्हणजे ग्रहण करणं. गरजेपेक्षा जास्त न घेणे अपरिग्रह. म्हणजे तुम्ही कुठे लग्नात गेलात, खायला ठेवलेलं आहे, किती घ्यायचं, गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. एकदा केसरी टूर बरोबर आम्ही गेलो होतो साऊथ आफ्रिकेला आणि आमच्या नशिबाने आमच्या बरोबर डॉक्टर प्रकाश आमटे होते, त्यांची मिसेस होती. 14 दिवस ते आणि मी एकत्रच फिरत होतो. खूप त्यांनी चांगल्या त्यांच्या आयुष्यातल्या गमती जमती माझ्याशी शेअर केल्या. कुठेही खायची जागा असेल, खायला आम्ही तिथे बुफे असायचा बहुतेक वेळेला, माझं बारकाईने लक्ष असायचं. प्रकाश आमटे कर्मयोगीच 2 ड्रेस घेऊन आले होते, फक्त चपला होत्या. एकदा घेतलं की परत ते कधी बुफेकडे जायचे नाही, दुसरं घ्यायला. आणि घेणार पण लिमिटेड. म्हणजे आहे म्हणून घ्यायचं हे त्यांच्या रक्तातच नव्हतं. हे तुम्ही जवळून बघता तेव्हा कळतं. लोकांना प्रवचन देणं सोपं आहे, पण कृतीत मी काय बघितलं ते तुम्हाला सांगतोय. अपरिग्रह, स्थैर्य, जन्मकथा संबोधाः हे पतंजलीने योगसूत्रात म्हटलेलं आहे. ही 196 योगसूत्र आहेत.
अपरिग्रह मुळे स्थैर्य येतं, स्टॅबिलिटी येते. जन्मकथा संबोधा म्हणजेच काय, तुम्हाला ज्ञान प्राप्ती व्हायला मदत होते, हायर नॉलेज. की तुम्ही इथे किती जन्म घेतले, आधीच्या जन्मांची तुम्हाला माहिती मिळायला लागते, आधीच्या आयुष्याची तुम्हाला ज्ञान येतं. तुम्ही सारखे येताय आणि जाताय, त्या चक्रात तुम्ही अडकलेले आहात. मग तुमच्यात इच्छा निर्माण होते की या चक्रातून बाहेर पडावं, मुक्ती मिळावं, आणि तुम्ही याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागता. अपरिग्रह म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं काही घ्यायचं नाहीये, कोणाची मेहरबानी पण नकोय, कोणाची भेट पण नकोय. तर एक प्रकारची निस्वार्थता वृत्ती तयार होते. तुम्ही स्वावलंबी होता. जे काही करायचंय ते माझं मलाच मिळवायचंय, जे काही मला करायचंय, आत्मविश्वास मिळवायचा आहे, आत्मनिर्भरता. आत्मनिर्भर जे होतो ते दुसऱ्यावर अवलंबून नाही, हा देईल मग बघू नको. जे आपण सगळीकडे सांगितलं जातं की भिकाऱ्यांना भीक देऊ नका, ती भीक देऊन तुम्ही त्यांना परावलंबी बनवताय. टेम्पररी तुम्ही काम त्याचं होतंय, परंतु त्यांना तुम्ही त्या परावलंबी ते ढकलताय की कायम ते भिकेवरच अवलंबून राहतील. तर तुम्ही जेव्हा भेट घेत नाही तेव्हा आत्मनिर्भर होता. हेनरी डेव्हिड थोरो म्हणून एक होऊन गेला, तो म्हणाला प्री ऑक्युपेशन विथ पजेशन. जे आपल्या गोष्टी असतात त्यांनी आपल्या मनात इतकी घरं केलेली असतात की आपण स्वतंत्र जगालाच विसरून जातो. हे माझं, हे माझं, हे माझं, ते सगळं ठीक आहे ना, हे बघण्यातच आपले विचार इतके जातात की स्वतंत्र जगणं आणि चारित्र्यवान जगणं राहून जातं. कारण का आपलं सांभाळण्यात आणि जपण्यात आपण इतरांकडे लक्ष देणं सोडून देतो. लाओ झू म्हणून एक होऊन गेला, तो म्हणाला की जेव्हा मी कोण आहे हे सोडून देतो तेव्हा मला काय बनायचंय ते शक्य होतं. जेव्हा माझ्याकडे काय आहे हे मी विसरतो तेव्हा मला गरज असलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे येतात. म्हणजे मी स्वतःवरती आणि देवावरती किती विश्वास ठेवून आहे, माझ्या कलेवरती, माझ्या क्षमतेवर माझा किती विश्वास आहे ते कळतं. आणि जेव्हा तुमचा पूर्णपणे देवावर विश्वास असतो, श्रद्धा असते, तेव्हा देव सगळं तुम्हाला पुरवतो. कोविडमध्ये जेव्हा सगळीकडे बंद होतं तेव्हा आमचा एक रिक्षावाला होता. तेव्हा त्यांना माझ्या मिसेसनी एकदा बोलवलं, कुठे जायचं होतं, कोविड जस्ट संपत आलं होतं, सगळे धंदे बसलेले होते. तर तिने काळजीने विचारलं त्याला की कैसे चल रहा है आपका. तर त्यांनी एकच उत्तर दिलं, भगवान आहे ना, सब देख रहा है. म्हणजे देवावर श्रद्धा असल्यावर त्याला कसली हाव नव्हती की देव करतोय, माझी काळजी नक्की घेणार. आणि ती काळजी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा अपरिग्रह तुम्ही वर्तणुकीत आणता. जेव्हा तुम्ही साठवणूक करता तेव्हा देवावरचा विश्वास तुमचा कमी झाला. तुम्ही कधी पक्ष्यांसाठी खाणं ठेवा, ते त्या वेळेला जे गरजेचं आहे किंवा त्यांच्या पिल्लांना जेवढं देणं गरजेचं आहे हे तुम्हाला दिसेल. अन्नाचा साठा केलेला पक्षी तुम्हाला कधी दिसणार नाही. आणि एवढे पक्षी जिवंत आहेत जगात की देव सगळ्यांची काळजी घेतोय हे वेगळं सांगायला नकोच. तर जेव्हा तुम्ही साठवणूक करत नाही, जवळ सगळ्या गोष्टी बाळगत नाही, तेव्हा साधे सरळ आयुष्य जगता. कुठली गोष्ट हरवल्याची किंवा ही माझ्याकडून जाईल की काय अशी भीती तुमच्या मनात नसते. कारण तुम्हाला कळलेलं असतं खरा आनंद हा भौतिक जगात वस्तूमध्ये नाहीये, तो आपल्या आतच आहे. तिथेच खरं स्थैर्य आहे. जगात, या भौतिक जगात अशी एकही गोष्ट नाहीये की जी बदलत नाही. बदल हा अनिवार्य आहे. मग ते आपलं शरीर असो, आपले कपडे असो, आपले दागदागिने असो, आपली प्रॉपर्टी असो, काही असो, सगळं बदलणार आहे. सगळ्याला जन्म आहे, मरण आहे, सगळ्याला उत्पत्ती आहे आणि नाश आहे. अशी कुठलीही गोष्ट नाहीये भौतिक जगात जी चिरंतन टिकणारी आहे. तर सगळ्याच गोष्टी क्षणभंगूर आहेत. तर आपण या क्षणभंगूर गोष्टींना किती पकडून राहायचं. जी चिरकाल टिकणारी आहे त्या अंतरात्म्याला जर आपण पकडलं तर क्षणभंगूर गोष्टींची आपल्याला इच्छा होणं बंद होऊन जाईल आणि खरा आनंद आपल्याला मिळेल. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या, आपल्या ज्या गोष्टींवरती प्रेम आहे त्या गोष्टी दुसऱ्याला देऊन टाकायला शिकतो आणि त्याचा आपण लोभ ठेवत नाही, तेव्हा आपल्याला कडे जे उरतं ते खरं प्रेम. खरं प्रेम हे पूर्णपणे निस्वार्थी असतं.
ते स्वतः करता काहीच ठेवत नाही. त्यामुळे आर्ट ऑफ लेटिंग गो, लिव्हिंग लाईफ विथ ओपन पाम्स, ओपन माइंड अँड ओपन हार्ट. म्हणजे आयुष्यात सोडून द्यायला आपण गोष्टी शिकलो, खुल्या दिलाने, खुल्या मनाने आणि खुल्या हाताने जेव्हा जगायला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने अपरिग्रह करतो. जगत जेता सिकंदराच्या बाबतीत तुम्ही गोष्ट ऐकली असेल. जेव्हा त्याची मरणाची वेळ जवळ आली तेव्हा त्यांनी 3 इच्छा केल्या की जाताना माझे हात बाहेर राहू देत, वाटेत हिरे माणकं असू देत आणि सगळ्या जगाला कळू दे की मी काहीच घेऊन जात नाहीये, रिकाम्या हाताने चाललोय, हिरे माणकं ती आहेत ती देखील मला काही वाचवू शकत नाहीयेत. म्हणजे सगळ्या गोष्टी फोल आहेत, तर किती या गोष्टी आपण पकडून ठेवायच्या. जैनांमध्ये पहिले तीर्थंकर ऋषभदेव जे होऊन गेले त्यांनी पण अपरिग्रह हा पहिला दुसरा आपण पकडला आणि त्या ह्याच्यात त्यांनी मुक्ती मिळवून घेतली. परिमित अपरिग्रह आणि इच्छा परिमाण हे जैनांच्या ह्याच्यातले. म्हणजे परिमित म्हणजे लिमिटेड कलेक्शन, म्हणजे जास्त साठवणूक करू नये, मर्यादितच साठा करा, जेवढी गरज आहे तेवढी. परिग्रह अपरिग्रहाच्या विरुद्ध. परिग्रह म्हणजे बांधिलकी, अटॅचमेंट. आता परिग्रह जैनांच्या भाषेत 2 प्रकारचे असतात. अभ्यंतर म्हणजे अंतर्गत आणि बाह्यंतर म्हणजे बाह्य. तर अभ्यंतरात 14 त्यांनी दिलेले आहेत. वेगवेगळे जे षड्रिपू आणि आपले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याची त्यांनी विस्तार केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी दिले की हे 14 गोष्टींची अटॅचमेंट सोडून द्या, अपरिग्रह करा. आणि बाह्य परिग्रह म्हणजे जे जिवंत लोक आहेत, व्यक्ती आहेत आणि जे मृत आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही अटॅचमेंट ठेवू नका. कोणावरती अटॅचमेंट ठेवायची असेल तर ती निस्वार्थी ठेवा. त्या व्यक्तीला तिचं स्वातंत्र्य उपभोगू द्या. तुमच्या प्रेमाने तिचं स्वातंत्र्य बाधित करू नका. ते खरं प्रेम राहील. ही व्यक्ती माझ्याशिवाय तिने दुसरं काही करायचंच नाही, ऐकायचंच नाही कोणाचं, असं नको. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. म्हणजे एक प्रकारे अपरिग्रह करा, काम करा पण अपेक्षा करू नका. मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोष्टो कर्मणी. फळ मिळणार नाही म्हणून उदासीन किंवा निष्क्रिय राहू नका. ती निष्क्रियतेची देखील आसक्तीच झाली, अटॅचमेंटच झाली तर तसंही राहू नका, असं देखील श्रीकृष्ण म्हणतात. एक चिनी म्हणे, तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत येतं. लॉ ऑफ प्रोजेक्शन. तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत येतं. जे पेरू ते उगवतं. जे तुम्ही पसरवता ते सगळं तुमच्याकडे येतं. जे तुम्ही पसरवता ते सगळं तुमच्याकडे येतं. पण चिनी पण शेवटी म्हणते, ज्या गोष्टीला तुम्ही घट्ट पकडून ठेवता ती गोष्ट मात्र तुमच्या हातून निसटते. त्यामुळे लोभ, अटॅचमेंट, माया जितकं पकडाल तितकं ते निसटेल, जितकं सोडाल तितकं ते गुलाम बनून तुमच्या मागे नक्की आल्याशिवाय राहणार नाही. एक 19व्या शतकातला म्हणजे 1800 आणि 1900 मधला पोलंड मधला एक संत होऊन गेला, हाफिज हय्याम म्हणून. त्याला राबी म्हणतात तिकडे, धर्मगुरूंना. तर तो राबी, त्याला भेटायला एक अमेरिकन प्रवासी येतो. त्याची बॅग बिग खांद्यावर अडकून सॅक सारखी, आणि तो अमेरिकेतून शोधत शोधत पोलंडमध्ये येतो. त्याच्या गावात जातो, त्याचा आशीर्वाद घ्यायला. त्याचं घर उघडून आत जातो, बघतो आज जमिनीवर बसलेला असतो, सगळीकडे पुस्तकं असतात. तर तो म्हणतो, अहो तुमचं फर्निचर कुठे आहे? राबी वरती बघतो त्याच्याकडे आणि म्हणतो, अरे तुझं फर्निचर कुठे आहे? तो हसतो, म्हणतो, हा 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 मी प्रवासी आहे हो, अमेरिकेहून आलोय. हा पण म्हणतो, अरे मी पण प्रवासीच आहे. म्हणजे आपण हे शरीर घेऊन एक प्रकारे प्रवासातला एक छोटा टप्पा आहे, हे आपण लक्षात घेऊ. हे सगळं कायमचं आपल्याकडे राहणार नाहीच आहे. रूमी म्हणून एक सुफी संत होऊन गेला. तो म्हणाला की आपल्यात एक मोठी मिस्ट्री आहे आपल्या जीवनात. आपण अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी खरोखरीच स्वतःची करू शकतो. या भौतिक जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जी आपण खरोखरीच स्वतःची करू शकतो. म्हणजे हा मोबाईल असो, कपडे असो, बँक बॅलन्स असो, हे खरोखरीच तुमचं स्वतःचं होतं का? आज ना उद्या दुसरीकडे जाणारच आहे.
मग ही स्पर्धा कुठून आली? ही स्पर्धा कशासाठी आणि भीती कशासाठी? जेव्हा आपण सगळे एकटे त्याच दरवाजातून बाहेर पडणार आहोत. त्याचं म्हणणं आहे की सगळे एकटे आलोय, एकटे जाणार आहोत, तोच दरवाजा आहे सगळ्यांना बाहेर पडण्यासाठी. मग आपण कशा करता स्पर्धा करतोय? तो जो स्वतःचा फक्त विचार करतो तिथे दुःख आल्याशिवाय राहतच नाही. एकदा एक मनुष्य जातो वेळ झाल्यावर वरती, पहिले तो जातो नरकामध्ये, जरा बघतो कसं आहे. तर सगळे दुःखी, कष्टी, रुळावलेले, असे थकलेले वगैरे असतात आणि फारच त्रासलेले असतात. तर तो विचारतो, काय एवढे तुम्ही उपाशी वगैरे कसे? ते म्हणतात, काय ना, तुम्ही आमचे हात बघा, ते कडक झालेले आहेत, आम्हाला बेंडच करता येत नाहीये. आणि इथे चमचे पण असे मोठे मोठे आहेत की आम्हाला खाणच शक्य होत नाहीये, तोंड घालून करता येत नाही, कारण का ती पात्र खूप मोठी आहेत आणि ती आडवी पण करता येत नाहीत की आम्हाला चाटता येतील. त्यामुळे आम्ही खूप रडालोय, आमच्या नशिबात काही खाणं विशेष येतच नाहीये. मग तो म्हणतो, अरे हा मोठा अन्याय दिसतोय. आणि मग तो स्वर्गात जातो आणि बघतो सेम कंडिशन, सेम पात्र, सेम हात कडक, सेम हे, तरी सगळे खाते पिते आणि एकदम सुदृढ आनंदी असतात. त्याला प्रश्न पडतो, सेम असताना असं कसं? तोंडगाव असं कसं झालं? ते म्हणतात, सोपं आहे, आम्ही असे चमचे घेतो आणि दुसऱ्याला भरवतो. जेव्हा आम्ही एकमेकांची काळजी घेतो तेव्हा आमची काळजी घेतल्याच जमा होते. तर अपरिग्रहातून आपण हेच शिकतो, जेव्हा आपण सगळ्यांची काळजी घेऊ तेव्हा आपली काळजी देव ऑटोमॅटिक घेतो. आता आपण लास्ट पॉइंट कडे येऊया, ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य, जे ब्रह्मचर्याची व्याख्या आहे, ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचर्य. ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माच्या वाटेवर जो चालतोय, विहार करतोय, रोम करतोय, त्या दिशेने चाललाय. ब्रह्म म्हणजे आत्मन, आत्मन म्हणजे अटळ सत्य, खरं सत्य, ट्रूथ, खरं ज्ञान. त्या अंतिम ज्ञानाच्या दिशेने जो वाटचाल करतोय तो ब्रह्मचारी. जो अंतिम ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतोय तो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी त्या अंतिम ज्ञानाच्या दिशेने समजपूर्वक आणि पूर्ण एकाग्रपणे वाटचाल करतोय, न कळतपणे करत नाहीये. बाकी सगळे कळत न कळतपणे त्याच दिशेने वाटचाल करतायत, त्या एकत्वाच्या दिशेने. काही जण कळतपणे, काही जण न कळतपणे. न कळतपणे करता तेव्हा तुमची दिशा चुकू शकते, तुमच्या पदरी दुःख खूप येऊ शकतं. जेव्हा तुम्ही समजदारपूर्वक, समजपणे, विथ अवेअरनेस करता तेव्हा तुम्हाला आनंद राहिल्याशिवाय दुसरं काही राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्या अंतिम सत्याच्या दिशेने वाटचाल करत असता तेव्हा ही खालची भौतिक सुख तुम्हाला क्षुल्लक वाटायला लागतात. त्यामुळे भौतिक सुखांचा तो त्याग करत नसतो, तर तो त्या अंतिम सत्याच्या दिशेने वाटचाल करताना ती भौतिक सुख ऑटोमॅटिक सुटतात. तर आपण समजून घेऊया, भौतिक जग म्हणजे काय? सायक्लिकल आहे. मग अशी आपण जे म्हटलं, एव्हरीथिंग इज सायक्लिकल. आणि ती सायकल तुम्हाला हा आकार देते, देश काळ निमित्त नाम रूप. ही सायकल 40 मिनिटापासून इडापिंगळा बदलतात. आपला स्वर बदलतो, डाव्या नागपुडीचा फ्लो उजव्या नागपुडीवर येतो, उजव्या नागपुडीचा इकडे, सूर्यनाडी, चंद्रनाडी. ते मंथली पिरियड 28 दिवसाचे, ते 3 ते 4 महिन्याचे, 6 महिन्याचे, वर्ष 2 वर्षाच्या सायक्लिकल आपल्यात चालू असतं. म्हणजे ठराविक काळाने आपल्या आयुष्यात तेच विचार, तेच अनुभव, त्याच भावना परत परत जागृत होत असतात, आपल्या कळत किंवा नकळतपणे. तुम्ही जर अनअवेअर असाल तर नकळतपणे, तुम्हाला कळत पण नाही, तुम्ही तेच आयुष्य परत परत एका जन्मी पण जगताय. जास्तीत जास्त मोठी सायकल असते, त्याला सूर्य सायकल, सोलार सायकल म्हणतात, जी 12 वर्ष 3 महिन्याची असते आणि छोट्यात छोटी 40 मिनिटाची. तर जेवढे तुमची स्पिरिच्युअलिटी जास्त तेवढी तुमची सायकल मोठी होत जाते, सोलार सायकल होते. तर हे सायक्लिकल जे जग आहे, हे सायक्लिकल जगात तुम्ही भौतिक जगात अडकून पडलेले आहात. जेव्हा तुम्ही अपरिग्रह करता
आणि तुम्हाला कळतं वारंवार तुम्ही जन्म घेऊन या जीवन मरणाच्या चक्रात सायकल मध्ये अडकलेले आहात, किंवा तुम्हाला इच्छा होते या सायकल मधून बाहेर पडायची. सायकल मधून बाहेर पडायचं म्हणजे तुम्हाला वेगळी शक्ती लागणार. या सायकल मध्ये जगायला तुम्हाला 1% शक्ती पुरेशी असते. जेव्हा तुम्हाला विमान चालवायचंय, हेलिकॉप्टर चालवायचंय किंवा पतंग उडवायचा आहे, एवढी शक्ती लागत नाही. पण या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जायचं असेल, रॉकेट काढायचं असेल, म्हणजे या मर्यादा ओलांडायची असतील तर असीम शक्ती लागते. रॉकेट फ्युएल लागतं, प्रचंड लागतं. आणि या रॉकेटने तुम्ही वेगळ्या डायमेन्शनला पोहोचता. तर या सगळ्या सायकल तुम्हाला ब्रेक करायच्या असतील तर तुम्हाला असीम शक्ती लागणार, सगळ्यात जास्त शक्ती लागणार. सगळ्यात मोठी परीक्षा तुमची होणार. आणि जेव्हा सगळ्यात मोठी परीक्षा तुमची होते तेव्हा सगळ्यात जास्त शक्ती लागते. तुम्ही आठवा, तुम्ही जेव्हा सगळ्यात महत्वाच्या परीक्षेची तयारी करत असता, आतापर्यंत सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षा दिल्या असतील, त्या परीक्षेच्या तयारीच्या आदल्या दिवशी तुम्ही पिक्चर बघत बसणार आहात का? तुम्ही गाणी म्हणत बसणार आहात का? तुम्ही गप्पा मारत बसणार आहात का तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करणार आहात? कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी खूप महत्वाची गोष्ट करायची आहे आणि त्या गोष्टीचं फळ हे तुम्हाला या भौतिक मजेपेक्षा निश्चित खूप वरच्या लेवलचं वाटतंय. ज्याला एव्हरेस्ट शिखर चढायचंय तो दिवस रात्र वर्ष परिश्रम करणार आणि नंतर उन्हात तानात जाऊन ते एव्हरेस्ट शिखर गाठणार, इतके हाल अपेष्टा सहन करणार. तेव्हा तो या भौतिक सुखांच्या मागे लागून चालेल का? काही महिने वर्ष त्यांनी सगळ्याचा त्याग केलेला असणार, कारण त्याला या भौतिक सुखांच्या वरचं काहीतरी मिळणार आहे. आता तुम्ही सगळ्या सायकल ब्रेक करण्याचा विचार करताय, अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा विचार करताय, तर तुम्हाला काय पॉवर लागणार आहे विचार करा. मग जी पॉवर आपण वाया घालवतो या भौतिक सुखांच्या आनंदात, इंद्रिय सुखांच्या आनंदात, ती शक्ती जर वाया घालवली नाही आणि ती योग्य प्रकारे तुम्ही साठवली, त्याला दिशा दिली, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं, ही शक्ती जी आहे वासना शक्ती, काम शक्ती, जी मूलाधाराच्या बेसला, मूलाधार चक्राच्या बेसला कुंडलिनीच्या स्वरूपात सुप्तावस्थेत आहे, ती तुम्ही चांगले विचार, शब्द, कृती आणि काम वासनेचा योग्य एक्सपान्शन करून मूलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंत, पिनियल ग्लँड पर्यंत आणता, तेव्हा मुक्तीला म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचता. या प्रवासाला, या शक्तीच्या प्रवासाला, मूलाधार पासून सहस्त्रार पर्यंतच्या प्रवासाला आध्यात्मिक मार्ग असं म्हणतात. आणि जसजशी वरती सरकते तसं सापासारखा भास होतो, म्हणून त्याला स्नेकशी, सापाशी तुलना केलेली आहे त्या कुंडलिनी शक्तीला. तर ही जी शक्ती तुम्ही साठवता इंद्रिय सुखाकरता न वापरता आणि तिची आध्यात्मिक शक्तीत जे रूपांतर करता, नीट लक्षात घ्या, ही इंद्रिय सुखाची शक्ती तुम्ही आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित करता तेव्हा त्याला ओजस म्हणतात. आणि हे ओजस जे आहे ते फक्त मनुष्य प्राण्यामध्ये जमा करता येऊ शकतं, इतर प्राण्यात नाही जमा करू शकत. जेव्हा हे ओजस तुम्ही सलग 12 वर्ष जमा करता तेव्हा तुम्हाला अखंड ब्रह्मचारी म्हणून पदवी मिळते, किंवा अखंड ब्रह्मचारी तुम्ही बनता आणि सगळ्या सिद्धी रिद्धी तुम्हाला हात जोडून उभे राहतात. त्याच्यात नाक तुम्ही वीर्य तयार करता, पण वीर्य तयार पण होत नाही, बाहेर पण पडत नाही, आणि सगळं त्याचं ओजस मध्ये रूपांतर करून तुमची शक्ती वाढायला मदत होते. कारण एक लक्षात घ्या, कुठलीही शक्ती तुम्ही तयार करू शकत नाही, तुम्ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता. आईन्स्टाईनने जे म्हटलंय E=mc², म्हणजे एक शक्ती दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही कन्वर्ट करता. मग ही आध्यात्मिक शक्ती जी तुम्ही तयार करता आणि पूर्णपणे वरती पोचता तेव्हा तुम्हाला देवत्व प्राप्त होतं. या शक्तीची तुलना एका वीर्याच्या थेंबाची 40 रक्ताच्या थेंबाची केली जाते. 10 दिवस शारीरिक मेहनतीशी किंवा 3 दिवस मानसिक मेहनतीशी केली जाते. एवढी तुमची शक्ती वाचायला मदत होते. आपल्या आयुर्वेदात सप्तधातू म्हटलेले आहेत. रस, रक्त, मांस,
मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र. जे सातवं आहे ते वीर्य किंवा शुक्र हे सप्तधातू म्हटलेलं आहे. आता ब्रह्मचर्य ही तुम्ही फक्त शक्ती वाचवताय, हे साध्य नाहीये, हे उद्दिष्ट नाहीये, तर हे साधन आहे. हे साधन आहे, हे रॉकेट आहे जे तुम्हाला घेऊन पुढे जायचंय. तर ब्रह्मचर्य हे साधन आहे, साध्य नाहीये. ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभ, असं पतंजलीने म्हटलंय. ही एक प्रकारची जीवनशैली आहे ज्याने तुम्ही ओजस निर्माण करताय. हे एक प्रकारचं सप्रेशन नाहीये, इंडल्जन्स नाहीये. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं कंट्रोल केलंय, नाही मला ब्रह्मचर्य पाळायचंय असं पण नाहीये ना, की तुम्ही इंद्रिय सुखांच्या मागे लागलाय. पण हे एक प्रकारचं परिवर्तन आहे. परिवर्तन, ट्रान्सम्युटेशन, सब्लिमेशन, म्हणजे बर्फाची वाफ झाली, डायरेक्ट त्याचं परिवर्तन झालं, म्हणजे तुमचं परिवर्तन होतं. स्वामी परमानंदांनी म्हटलंय, आप परमात्मा से जुड़े रहो, आप परमात्मा से जुड़े रहो, जग अपने आप छूट जाएगा. आप परमात्मा से जुड़े रहो, जग अपने आप छूट जाएगा. त्यामुळे उदात्त विचार, शब्द, कृती, वासना याचं ओजस मध्ये रूपांतर जेव्हा होतं, एक प्रकारचं तुम्ही ब्रह्मचर्य पाळता, ह्याचाच महत्वाचा अंग हे तुम्ही जेव्हा कुठल्याही धर्मात बघता, नैतिकतेत बघता, तेव्हा याला का महत्व दिलंय? कारण तुमची आध्यात्मिक शक्ती वाढण्यासाठी हे ओजस महत्वाचं आहे. त्यामुळे ब्रह्मचर्याची व्याख्या या कुठल्याही कामवासनेपासून पूर्णपणे मुक्ती, कुठल्याही कामवासनेपासून पूर्ण मुक्ती. तुमच्या नजरेत देखील जरी कामवासना असेल तरी येशू म्हणतो तुम्ही चुकीचे आहात किंवा तुम्ही चुकीचं वागताय, असं येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. तर जो 12 वर्ष ब्रह्मचर्य पाळतो, अखंड ब्रह्मचारी, त्याची काय शक्ती येते? त्याला धारणा शक्ती येते, स्मृती शक्ती येते, विचार शक्ती येते, ज्ञान शक्ती येते, क्रिया शक्ती येते. विवेकानंदांच्या बाबतीत खूप चांगल्या गोष्टी आहेत. ते ब्रिटानिकाचा एन्सायक्लोपीडिया घेऊन आले, 12 व्हॉल्यूम काय काय असतात. रोज एक व्हॉल्यूम त्यांचा वाचून व्हायचा. त्यांच्या सहकार्यांना वाटलं हे नक्की वाचतायत काय. त्यांनी तसं म्हटल्यावर ते म्हणाले, विचार मला काही पण कुठल्याही व्हॉल्यूम मधलं. त्यांनी सगळी उत्तरं दिली. लायब्ररीतून पण पुस्तक आणायचे तेव्हा लायब्ररीला वाटायचा रोज एक एक पुस्तक बदलतोय, नक्की वाचतोय की काय. त्यांनी लायब्ररीने परीक्षा घ्यायला सांगितली आणि सगळी उत्तरं दिली, तेव्हा सगळे चाट पडले, अवाक पडले की एवढं कसं जमलं. ते म्हणाले ही ब्रह्मचर्याची शक्ती. धन्वंतरी आयुर्वेदाचा सगळं ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या शिष्याने विचारलं की तुम्ही याचा सारांशात सगळ्यात मोठं औषध काय सांगाल. तर धन्वंतरी म्हणाले, ब्रह्मचर्य ही सगळ्यात मोठं औषध आहे, सगळ्यात मोठी शक्ती आहे, सगळ्यात मोठं ज्ञान आहे आणि सगळ्यात मोठं धर्म आहे. आपल्या वर्णाश्रमात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम जे होते, त्याच्यातलं ब्रह्मचर्याश्रम 0 पासून 20 किंवा 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य अवस्थेत तुम्ही शिक्षण घेत असता. गुरूंसाठी ते तेवढं अप्लाय होत नाही. मॉन्क्स जे असतात, म्हणजे जे संन्यासी, त्यांना पूर्ण ब्रह्मचर्य असतं. जे गृहस्थाश्रमात असतात त्यांनी पत्नीशी एकनिष्ठ असणं अपेक्षित असतं. पूर्वीच्या काळी नुसतेच पुरुष नाही तर स्त्रिया देखील ब्रह्मचारी होत्या, त्यांच्या देखील संहिता दिलेल्या आहेत. मुंडक उपनिषदात म्हटलेलं आहे, सत्येन लभ्य तपसा येश आत्मा समज्ञानेन ब्रह्मचर्येण नियमः. म्हणजे सत्य, तपश्चर्या, सत्य, तपश्चर्या, सम्यक ज्ञान म्हणजे राईट नॉलेज आणि ब्रह्मचर्य यांनी आत्मन मिळवलं जातं. आता आपण येऊया गोष्टींकडे. आता फक्त गोष्टीच आहेत की आजचा कार्यक्रम संपला. तर गोष्टी अशा आहेत की ब्रह्मचर्य मी जे म्हटलं होतं स्टार्टला की ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचर्य, जो ब्रह्माच्या वाटेवर आहे तो ब्रह्मचारी. म्हणजे ह्याच्यात तुम्ही इतरांबरोबर राहा नका राहू, लग्न करा नका राहू, हे सगळे दुय्यम भाग आहेत. तुम्ही जेव्हा ब्रह्माच्या वाटेवर असता तेव्हा बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक सुटतात. तर वेद व्यास हे ब्रह्मचारी मानले गेलेले आहेत. आता वेद व्यासांची आई सत्यवती,
तर जे पुराणात आहे पराशर ऋषींकडून ती आणि वेदव्यास झाले. तर सत्यवतीला जी मुलं होती नंतर शांतनू राजाशी लग्न केल्यावर ते होते विचित्रवीर्य आणि दुसरा होता विचित्रवीर्य आणि चित्रांगद. तर चित्रांगद मारला जातो, विचित्रवीर्य लग्न करणं कठीण आणि शांतनू राजाला हल्ली मुलगा असतो भीष्म. तर ती भीष्माला सांगते तू राजा व्हायचं नाही, तू लग्न पण करायचं नाही. भीष्म प्रतिज्ञा करतात. मग ते म्हणतात की आता या विचित्रवीर्यासाठी बायका आण. मग तू अंबालिका अंबिका यांना आणतो आणि त्यांचं लग्न लावतो. पण विचित्रवीर्याला आजार होतो आणि त्याच्यात तो मरतो. मग सत्यवती भीष्माला सांगते की आता तूच लग्न करतो म्हणतो, मी प्रतिज्ञा घेतली, मी करू शकत नाही. मग सत्यवतीला प्रश्न पडतो आता उत्तराधिकारी कोण. ती वेदव्यासांना बोलवते, तिचा तो आधीचा मुलगा असतो म्हणून आणि त्यांना कन्व्हिन्स करते. वेदव्यास म्हणतात की अनैतिकतेने झालेलं बाळ किंवा हे तुम्हाला कधी चिरकाल आनंद देणार नाही, त्यांनी तुझ्या वाटेला दुःख येईल. तरी ती म्हणते चालेल, तू कर काय ते, पण मला वारसदार हवा. पण वेदव्यास दिसाला असे राकट आणि तपकिरी, त्यांना बघून अंबा असते ती घाबरते, डोळे मिटते, धृतराष्ट्र होतो. अंबिका कटक पडते, तिला पांडू होतो. आणि मग आता काय करायचं, मग ते त्यांची एक दासी असते तिला पाठवतात आणि मग विदुर होतो. आता एवढं सगळं होऊन वेदव्यास ब्रह्माच्या वाटेवर, पूर्णपणे ब्रह्माच्या वाटेवर, त्यामुळे स्टील कॉल्ड ब्रह्मचारी. श्रीकृष्णाला एवढ्या बायका असून ही इज ऑल्सो नोन ॲज ब्रह्मचारी इन ऑल वेदास. आदि शंकराचार्य तर ब्रह्मचारी. सगळीकडे भारत भ्रमण करत असताना सगळीकडे वाद विवाद आणि सगळीकडे ते जिंकायचे, सगळ्यांना ते दाखवायचे बघा मी श्रेष्ठ आहे. आणि एके ठिकाणी एक मंदन मिश्रा म्हणून असतो, त्याच्याशी ते सगळं वादविवाद करतात, त्याच्याशी जिंकतात आणि मंदन मिश्रा त्यांचे दास बनणार अगदी. तेव्हा त्याची बायको म्हणते भारती की माझ्याशी वादविवाद करा, मग आम्ही दास बनू तुमचे. तो म्हणतो ठीक आहे, सुरू होतो. आणि जेव्हा कामशास्त्रावर विषय येतो तेव्हा भारती त्याला विचारते तुम्हाला काय अनुभव आहे कामशास्त्राचा. अनुभवाशिवाय ज्ञान काही उपयोगाचं नाही. त्याच्यावर शंकराचार्य म्हणतात मला 1 महिन्यात ये, मी येतो परत तुझ्याकडे उत्तर घेऊन. मग 1 महिन्यात ते जातात गुहेमध्ये, शिष्याला सांगतात आत कोणाला येऊन देऊ नको आणि स्वतःचं शरीर सोडून एक जस्ट नुकताच मेलेल्या राजाच्या शरीरात प्रवेश करतात. 1 महिना राहतात राजाच्या शरीरात, सगळा अभ्यास करतात कामशास्त्राचा आणि मग परत येतात आणि तिच्याशी वादविवादात जिंकतात. ते एवढं सगळं केल्यावर पण शंकराचार्य हे ब्रह्मचारी म्हणूनच मानले जातात. त्यांनी चरपट पंजिरेत भज गोविंदम जी फेमस आहे त्याच्यातली वाक्य आहेत योग रतो वा भोग रतो. योगात असा नाही तर भोगात असा. योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संग विवर्जिता. म्हणजे तुम्ही एकटे असा नाही तर सगळ्या घोळक्यामध्ये असा. योगात असा नाही तर भोगात असा, एकटे असा नाही तर घोळक्यात असा. यस्य ब्रह्मणी रमते चित्त, याचे मन चित्त ब्रह्मामध्ये रमलेलं आहे. नंदती 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 एवं, त्याचाच खरा आनंद आहे. हा आनंद खरा त्याच्यापाशीच आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही फार विचार करत बसू नका स्वतःवर नियंत्रण आणण्यासाठी, इच्छांवर नियंत्रण आणण्यासाठी, परंतु सतत त्या ब्रह्माच्या आठवणीत, ब्रह्माचं चित्तात सतत मनन चिंतन करा. त्या विचारात राहा परमात्म्याच्या, परब्रह्माच्या. म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी नक्की व्हाल, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक गळून पडतील. आता शेवटची गोष्ट राजा भर्तृहरीची. आता राजा भर्तृहरी उज्जैनचा 4-5व्या शतकातली गोष्ट. उज्जैनच्या इथली पुष्कळ बायका, 100 बायका त्याला आणि सगळं काय आनंद भोगामध्ये पूर्ण उलटलेला भर्तृहरी. एका ब्राह्मणाला कल्पवृक्षाकडून फळ मिळतं की हे खाल्ल्यावर तुम्ही अमर होणार, जवान दिसणार, तरुण दिसणार, चिरकाल एकदम फ्रेश, हे फळ खा. आता ब्राह्मण म्हणतो राजाला आपण देऊया. तो भर्तृहरीकडे जातो आणि देतो फळ. शेवटची गोष्ट
तर तो भर्तृहरीकडे जातो आणि देतो फळ, एक खास राजा. भर्तृहरी खुश होतो, अरे वा असं फळ मिळालं. पण त्याचं कल काय, शेवटची सगळ्यात तरुण राणी जी असते तिचं नाव पिंगळा, आपली इडा पिंगळा मधली पिंगळा. तर ते पिंगळा जी असते तो विचार करतो की ही सगळ्यात माझी पट्ट राणी, तिलाच मी ते फळ देतो. मग तो जातो एकांतामध्ये तिला देतो, हे घे फळ, कायम तू तरुण दिसशील, प्रिय दिसशील, अमर होशील वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तो निघून जातो, त्याला काहीतरी बोलवून येतं म्हणून. आता पिंगळाला सेनापती आवडत असतो महिपाल. झाली गडबड, ती महिपालला बोलू दे, त्याला फळ देते. महिपालला एक प्रॉस्टिट्यूट आवडत असते लाखा म्हणून, तो तिला फळ देतो. आणि गमतीचा भाग असा, लाखाचा फार जीव असतो भर्तृहरीवर, ती येऊन भर्तृहरीला फळ देते. ते फळ बघितल्यावर भर्तृहरीचे डोळे उघडतात, अरे काय चालू आहे जगात. जो तो स्वतःचाच विचार करतोय, दुसऱ्याचं काय पडलंच नाहीये, पुरे झाला हा संसार. तो छोट्या भावाला विक्रमादित्याला राज्य देऊन टाकतो. विक्रमादित्य कोण, विक्रमादित्य विक्रम आणि वेताळ पंचविशी मधलं विक्रमादित्य, त्याला तो राज्य देऊन टाकतो, संन्यास घेतो. आणि त्याला हा जो पट्टीनाथार म्हणून एक गुरु भेटतो, त्याचं शिष्यत्व घेतो. आणि कालाहस्ती टेम्पलच्या इकडे त्याला मुक्ती मिळते. तर हा जो भर्तृहरी होता, त्याचं दुसरं नाव भागीरथी पण म्हणतात. तमिळमध्ये, साऊथ इंडियामध्ये बराच फेमस आहे. तर जेव्हा संन्यास घेतो, ते सगळं सोडून देतो, तेव्हा तो 3 प्रकारच्या गोष्टी लिहितो. शृंगार शतकम, नंतर नीती शतकम आणि वैराग्य शतकम. आता लक्षात घ्या, शतकम हे षटकम नाही आहे, निर्वाण षटकम. म्हणजे शंकराचार्यांनी 6 श्लोक लिहिले, हे शतकम 100 श्लोक लिहिले. शृंगार षटकम मध्ये शृंगाराबद्दल भर्तृहरींनी डिटेल मध्ये लिहिलं. नीती शतकम, आपण आधी मॉरॅलिटी एथिक्स केलं होतं, तेव्हा भर्तृहरीचा उल्लेख केला होता मी. नीती शतकातल्या काही काही गोष्टी सांगितल्या होत्या. आणि वैराग्य शतकम म्हणजे हे सगळं सोडून ब्रह्मचर्याच्या वाटेवर जावं कसं, हे त्यांनी वैराग्य शतकात 100 श्लोकात दिलंय. त्यातल्या 3 श्लोक आपण थोडक्यात बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. तर पहिलं दिलंय की तुम्ही खरंच कामवासना एन्जॉय करत नाही, तर कामवासना तुम्हाला एन्जॉय करत असते आणि तुम्हाला ती बिघडवत असते. तुम्ही वेळ घालवत नसता, तर तुम्ही स्वतः जात असता, स्वतःलाच घालवत असता. कारण कामवासनेला कधीही म्हातारपण येत नाही, ते म्हातारपण तुम्हालाच येतं. दुसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की तुमचा चेहरा कोमेजेल, त्याला सुरकुत्या पडतील, तुमचे सगळे केस पांढरे होतील, शरीर ढिलं पडेल, पण कामवासनेला कधीही म्हातारपण येणार नाही. आणि शेवटचं त्यांनी दिलंय की एक दिवस ही कामवासना, ही लस्ट तुम्हाला सोडावीच लागणार आहे. कारण हे शरीर कायम टिकणार नाहीये. एक दिवस हा निश्चित आहे की तुम्हाला हे शरीर सोडून जायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला ही कामवासना सोडून जाणार, तेव्हा तुम्हाला त्याचा खूप त्रास आणि दुःख होणार, कारण ती तुमच्याकडून हिरावली घेऊन जाणार आहे. पण या उलट जर तुम्ही ती स्वतःहूनच सोडली, स्वतःहूनच सोडून दिली, तर तुम्हाला त्याचं दुःख होण्याचा विशेष प्रॉब्लेमच नाहीये, कारण तुम्ही स्वतःहून ती गोष्ट सोडली. जेव्हा एखादी गोष्ट हिसकावून बळकावून घेतली जाते, तेव्हा दुःख जास्त होतं. जेव्हा स्वतःहून सोडतो, तेव्हा दुःख होतच नाही. हा झाला नाण्याचा दुसरा भाग. नाण्याचा पहिला भाग आपण ब्रह्मचर्यात काय बघितला, जेव्हा तुम्ही ब्रह्माच्या वाटेवर अंतिम सत्याच्या दिशेने पूर्णपणे एकाग्र होऊन विथ अवेअरनेस जाणीवपूर्वकतेने वाटचाल करत असता, तेव्हा इतर सगळ्या भौतिक गोष्टी दुय्यम वाटायला लागतात आणि ऑटोमॅटिकली या सगळ्या भौतिक सुख, इंद्रिय सुख मागे पडायला लागतात. आता आपण बसायला शेवट आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे,
पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात